आणि यानंतरची बातमी सध्या राज्यभरात चर्चेत असलेल्या बीडमधनं। बीड पोलीस स्थानकात खंडणी प्रकरणी वाल्मिक कराडची सीआयडी कडनं सध्या चौकशी होतेय। तर दुसरीकडे याच पोलीस स्थानकात 5 नवीन कोरे पलंग आणले गेले आणि चर्चेला उधाण आलं। हे पलंग वाल्मिक कराडसाठी आणल्याची टीका विरोधकांनी केली आहे, तर सरकारनं विरोधकांचा दावा फेटाळून लावलाय। बीड पोलीस ठाण्यात का आणले पलंग? कुणासाठी आणले नवे कोरे पलंग? वाल्मिक कराडसाठी पलंगाची व्यवस्था। खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचा सध्या याच पोलीस स्टेशनमध्ये मुक्काम आहे। सीआयडीच्या पथकाकडून इथल्याच पोलीस कोठडीत कराडची कसून चौकशी केली जाते। एकीकडे कराडला बीड पोलीस कोठडीत येऊन 2 दिवसही उलटले नाही, तोच 5 नवे पलंग आणण्यात आले। ज्या पोलीस स्टेशनमध्ये त्यांची सीआयडी कडून कसून चौकशी केली जाते, 14 दिवसाची कोठडी आहे। त्या पोलीस स्टेशनच्या समोर मी आहे। हेच बीड शहरातलं शहर पोलीस ठाणे आहे आणि याच शहर पोलीस ठाण्यामध्ये वाल्मिक कराड यांची काल रवानगी करण्यात आली होती आणि तेव्हापासून त्यांची चौकशी सुरू आहे। विशेष म्हणजे वाल्मिक कराड या ठिकाणी आल्यानंतर एक दुसरी घटना घडली, ज्या घटनेची खूप मोठी चर्चा झाली। त्यामध्ये याच पोलीस स्टेशनमध्ये हे नवे जे कॉट आहेत, हे कॉट आलेले होते आणि या कॉटवरनं राजकीय नेत्यांनी देखील ट्विट केलेलं होतं। यामध्ये रोहित पवार असतील, विजय वडेट्टीवार असतील, यांनी देखील या कॉट आलेल्या कॉटवरून, नव्या आलेल्या कॉटवरून मोठा आरोप प्रत्यारोप केले होते। हे पलंग पोलीस स्टेशनमध्ये कुणासाठी आणले असा प्रश्न निर्माण झाला, कारण पोलीस स्टेशनमध्ये पलंग कशासाठी हा कळीचा मुद्दा ठरलाय। कारण पोलीस स्टेशनमध्ये टेबल खुर्चीची आवश्यकता असते, पण अचानक नवे कोरे पलंग आणल्यानं विरोधकांना टीकेची आयती संधी मिळाली। काल आपण पाहिलंय पोलीस स्टेशनमध्ये बेड आणि घेऊन गेलेत। यापूर्वी असं कधी पोलीस स्टेशनमध्ये बेड नेताना, कॉट नेताना ते म्हणतात की पोलिसासाठी होतं। पोलिसांनी कधी त्या पोलीस स्टेशनमध्ये काटवर झोपल्याची माहिती नाही। ते कोणाचे लाड आहेत? ते वाल्मिक कराडचे लाड पुरवण्यासाठी, त्याला बेडवर झोपवण्यासाठी पोलीस कस्टडीत असताना ते नेले काय, यावर चौकशी झाली पाहिजे। एकीकडे विरोधकांनी 5 नव्या पलंगावरून राज्य सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला, तर दुसरीकडे बीडच्या पोलीस अधीक्षकांनी पलंगाविषयी स्पष्टीकरण दिलंय। काही गार्डने आमच्याकडे मागणी केली होती की आम्हाला रेस्ट करण्यासाठी रेस्ट रूम तर आहे, परंतु पलंग नाही आहेत, तर त्याची सोय करावी। तर त्या अनुषंगाने मी येथील जे प्रभारी अधिकारी आहेत त्यांना मी सूचना केली होती की आपण तात्काळ गार्ड जे आहेत त्यांच्या रेस्टसाठी, त्यांच्या आरामासाठी पलंगाची सोय करावी। तर हे मुख्यालयातून शासकीय जे पलंग आहेत ते मुख्यालयातून आमच्या गार्डसाठी आम्ही इथे आणलेले आहेत। दरम्यान मुख्यमंत्री फडणवीसांनी मात्र पलंगाविषयी वेगळंच कारण दिलं। त्यामुळे बीड पोलीस ठाण्यातल्या पलंगाविषयी एक वाक्यता नसल्याचं चित्र आहे। केवळ प्रसिद्धी मिळवण्याकरता हे जे काही बोललं जातं, त्यांना केवळ प्रसिद्धी पाहिजे। पोलिसांनी स्पष्ट केलं, ॲडिशनल पोलीस कुमक तिथे आलेली आहे, ॲडिशनल पोलीस कॉन्स्टेबल त्या ठिकाणी आले आहेत, त्यांना काय जमिनीवर झोपवायचं? त्यांच्याकरता आणलेले कॉट आहेत, पण काही लोकांना प्रसिद्धीची हाव असल्यामुळे ते कोणी म्हणते एन्काउंटर होणार, कोणी म्हणतं अजून काय होणार, ही प्रसिद्धीची हाव आहे, बाकी काहीच नाही। खरं तर पोलीस ठाण्यात आणलेल्या पलंगामुळे काही प्रश्न निर्माण झाले। खरंच वाल्मिक कराडसाठी पलंग आणले का? कराडच्या पोलीस कोठडीनंतरच पलंग का आणले? पोलीस ठाण्यात पलंगाची आवश्यकता का पडली? पोलीस स्टेशनमध्ये पलंगांची आवश्यकता असते का? राज्यातील सर्व पोलीस स्टेशनमध्ये पलंग आहेत का? असे एक ना अनेक प्रश्न या निमित्तानं तयार झाले। पोलीस कोठडीत आरोपीची बडदास्त ठेवल्याचे प्रकार यापूर्वी समोर आले। अशात वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडेंचा निकटवर्ती असल्यानं त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याची टीका विरोधकांकडून केली जात होती। आता बीड पोलीस ठाण्यात आणलेल्या 5 पलंगावरून उलटसुलट चर्चा रंगली आहे। सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड। आणि मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आका अर्थात वाल्मिक कराडचा एन्काउंटर होऊ शकतो, असा खळबळजनक दावा विजय वडेट्टीवारांनी केल्यामुळे विविध चर्चा रंगू लागल्यात। छोटा आका म्हणजे वाल्मिक कराड असेल तर मोठा आका कोण आहे, यावरही चर्चा रंगल्यात। तर दुसरीकडे वडेट्टीवारांचं विधान धनंजय मुंडेंनी मात्र खोडून काढलं। मला तर पुन्हा काल जी माहिती मिळाली
ती माहिती अधिकची अशी आहे की मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या लहान आकाचा एन्काउंटरही होऊ शकतो. म्हणून पोलिसांना विनंती आहे की मोठ्या आकांना वाचवण्यासाठी याचा एन्काउंटर करू नका बाबा. हा बिचारा म्हणणार नाही, पण त्या मोठ्या आकापर्यंत जाण्यासाठी जर याचा वापर आहे तर तो पुरावा नष्ट होण्याची शक्यता सुद्धा मला काल एका अत्यंत विश्वसनीय माहिती जवळच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिली. माननीय विजय वडेट्टीवार बोलायला हुशार आहेत, पण अशा पद्धतीचं छोटा आका आणि मोठा आका हे पहिल्यांदाच तुमची सर्वांची भाषा मी आज ऐकतोय. का कुणाचा एन्काउंटर आणि कुणाचा काय, हे अशा गोष्टी नाही आहेत. दरम्यान संतोष देशमुख हत्याकांडावरनं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. विरोधक सत्ताधाऱ्यांवरती आरोपांच्या जोरदार फैरीही झाडतात. अशा वेळेला विजय वडेट्टीवार यांच्या दाव्यामुळे नवीन चर्चांना सुरुवात झाली. बीड प्रकरणावरनं विरोधक रोजच्या रोज मंत्री धनंजय मुंडेंवरती वेगवेगळे आरोप करतात. मस्ताजोग प्रकरणावरती अजित पवार गप्प का आहेत असा सवाल वडेट्टीवारांनी उपस्थित केला. तर याच वक्तव्याचा धागा पकडत मंत्रिमंडळातनं धनंजय मुंडेंची विकेट काढली जाईल आणि गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेल्या छगन भुजबळांना मंत्रिमंडळात सहभागी करून घेतलं जाईल असा दावाही वडेट्टीवार करतात. भुजबळ साहेब, मला वाटतं की त्यांच्यापाशी फार काही पर्याय नाही. कदाचित अजितदादांच्या चुप्पीवरून मुंडेची विकेट काढून टीममध्ये भुजबळांचा समावेश करण्याची शक्यता किंवा विचार अजितदादांच्या डोक्यात आहे का, हा प्रश्न गेल्या 4 दिवसापासून आम्हाला 5 दिवसापासून पडतो आहे. त्यावर अजित पवार मुंडेंच्या प्रकरणात अजिबात बोलत नाही. माननीय मुख्यमंत्र्यांनी खरं म्हणजे अत्यंत गांभीर्यानं बीडच्या प्रश्नात लक्ष घातलं पाहिजे आणि आपल्या मंत्रिमंडळामध्ये नक्की कोण आपल्याबरोबर काम करत आहे आणि सत्तेचा हा अशा प्रकारे गैरवापर करून लोकांचे प्राण घेतले जात आहेत का, लुटमार सुरू आहे का, हे पाहणं हे मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे. सरकारमध्ये कोणाला घ्यायचं आणि काय हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. आणि छगन भुजबळांनी विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावरती अतिशय सूचक प्रतिक्रिया दिली आहे. भुजबळ काय म्हणाले आपण पाहूया. वडेट्टीवार काय म्हणतात किंवा जितेंद्र आव्हाड काय म्हणतात त्याच्यावर मी काय चर्चा करू शकतो. आणि हेही डोक्यातून काढून टाका की मला मंत्रिपद मिळालं नाही, मला ते मिळालं पाहिजे म्हणून कुणाला तरी काढा, असं काही माझ्या मनात आहे, हे सुद्धा येणं अशक्य आहे. त्यामुळे आता बघूया पुढे. तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते ते पाहावे. आणि विधानसभेच्या निवडणुकीनंतर कोकणामध्ये ठाकरेंना मोठा धक्का बसू शकतो. ठाकरेंच्या पक्षाचे राजापूरचे माजी आमदार राजन साळवी ठाकरेंना जय महाराष्ट्र करण्याच्या बेतात असून भाजपत ते प्रवेश करतील अशी चर्चा आहे. मात्र या सगळ्या केवळ अफवा असल्याचं राजन साळवींनी स्पष्ट केलंय. राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार, राजन साळवी कमळ हाती घेणार, कोकणात ठाकरेंना मोठा धक्का. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर कोकणात ठाकरेंना आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. राजापूर मतदारसंघाचे ठाकरेंच्या पक्षाचे माजी आमदार राजन साळवी ठाकरेंची साथ सोडून भाजपचं कमळ हाती घेणार आहेत अशी शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या किरण सामंत यांच्याकडून राजन साळवींना पराभव पत्करावा लागला. तुम्ही मगाशीच बोललात पिकलेल्या आंब्यावर कोणीतरी दगड मारतात. दगड मारण्याचा प्रयत्न करतो तो आंबा त्यांना खाली मिळतो ना, तो त्यांचा प्रयत्न असू शकेल, पण माझ्याशी कोणताही संपर्क आतापर्यंत झालेला नाही. भाजपनं कोकणात आपला पाया भक्कम करण्यावर भर दिलाय. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ भाजपनं शिवसेनेकडून खेचून घेत या ठिकाणी नारायण राणे विजयी झाले. तर तळकोकणातील सावंतवाडी मतदारसंघात शिवसेनेचे दीपक केसरकर आमदार आहेत. कणकवली मतदारसंघात नितेश राणे भाजपचे आमदार आहेत. तर भाजपकडून शिवसेनेत प्रवेश केलेले निलेश राणे हे मालवण कुडाळ या मतदारसंघातून विजयी झालेत.
राजापुरात किरण सामंत, रत्नागिरीत उदय सामंत, दापोलीत योगेश कदम हे आमदार आहेत. गुहागरमध्ये ठाकरेंच्या पक्षाचे भास्कर जाधव, चिपळूण मतदारसंघात एनसीपीचे शेखर निकम आमदार आहेत. कोकणातील अशी राजकीय स्थिती असताना राजापूर रत्नागिरी पट्ट्यात भाजपला मानणारा मोठा वर्ग आहे. तर राजापूर रत्नागिरी पट्ट्यात राजन साळवींसारखा तगडा मोहरा पक्षात घेतला तर भाजपला त्याचा फायदा होणार आहे. विधानसभेत पराभूत झाल्यामुळे राजन साळवींना पुढची 5 वर्ष तरी राजकीय विजनवासच भोगावा लागणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपत गेल्यास त्यांचं राजकीय पुनर्वसन होऊ शकतं. राजन साळवींच्या भाजप प्रवेशावरील चर्चेवरून मवियाच्या नेत्यांनी टोलेबाजी केली आहे. काही लोकांना सत्ता फार जवळची वाटते, सत्तेशिवाय जगू शकत नाही, सत्तेसाठी जन्माला आले असं कोणाच्या डोक्यात असतं. कसं आहे की लढण्याची प्रवृत्ती नष्ट झाली की माणूस सत्तेच्या मार्गाने जातो. ती लढण्याची प्रवृत्ती राजन साळवीची कमी झाली असावी म्हणून तो पळापळ करतोय. तुम्ही 4-4, 5-5 वेळा आमदार, खासदार, मंत्री झालेले लोक एका पराभवामुळे खचून जाता आणि चुकीच्या मार्गाने निघून जाता किंवा तसा विचार करता. मला असं वाटतं की ही माणुसकीही नाही आणि ही नीतिमत्ताही नाही. राजन साळवींविषयी म्हणा, ते कडवट शिवसैनिक आहेत. आमदार राहिलेत 3 ते 4 वेळा आणि माझं त्यांचं बोलणं झालं तेव्हा त्यांनी त्यांच्या मनातली खंत नक्की व्यक्त केली. ती स्थानिक पातळीवरची होती. माननीय उद्धव ठाकरे त्यांच्याशी बोलत आहेत, पण हेही दिवस जातील. राजन साळवींनी मात्र भाजप प्रवेशाची चर्चा या केवळ अफवा असल्याचं म्हटलंय. की मी नाराज आहे, मी भाजपच्या वाटेवरती आहोत, शिंदे गटाच्या वाटेवरती आहोत, तसं काही नाही. मी माझ्या मतदारसंघातल्या विविध रोजच्या कार्यपद्धतीवरती माझं मार्गक्रमण सुरू आहे आणि म्हणून अशा तऱ्हेच्या ह्या बातम्या निश्चितपणे अफवा आहेत असं माझं या ठिकाणी आपल्या माध्यमातून मला संपूर्ण आमच्या जनतेला आणि शिवसेनेला सांगायचं आहे. एकेकाळी कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता, पण शिवसेनेतल्या फुटीनंतर उद्धव ठाकरेंच्या पक्षाला कोकणात मोठा धक्का बसलाय. ठाकरेंच्या पक्षाची घटलेली राजकीय स्पेस आपल्याकडे खेचण्याचा भाजपचा प्रयत्न असणार इतकं नक्की. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यानंतर बातमी साताऱ्यामधनं. साताऱ्याच्या कराडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली.